श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 10 सप्टेंबर वार मंगळवार आणि आज आहे ज्येष्ठा गौरी आगमन. तर ज्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जाते अशा लाडक्या बाप्पाची जल्लोषात आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर आता वेध लागतात ते ज्येष्ठा गौरी आगमनाचं. आणि यंदा 10 सप्टेंबर म्हणजेच आज मंगळवार आहे आणि आज ज्येष्ठा गौरीचं आवाहन होणार असून पुढे गौरी पूजन आणि विसर्जन असा विधी देखील असतो. या सर्व विधींसाठी शुभमुहूर्त आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या माहेरवाशीन 3 दिवसांसाठी आलेल्या असतात. तर गौरी मातेची अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. 3 दिवस अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, ही प्रत्येक घरात झाली पाहिजे. यामुळं माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे आणि घरात अखंड लक्ष्मी ही नांदणार आहे. तर कुठली सेवा करायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी तसेच कुटुंबात सुख समृद्धीसाठी स्त्रिया हे ज्येष्ठा गौरीचं हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटलं जातं. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर 3 दिवस ज्येष्ठा गौरीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. ज्येष्ठा गौरी पूजन हे नक्षत्र आधारित पूजन आहे. त्यामुळे भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन असतं. यासाठी प्रत्येक दिवसाच्या पूजनासाठीचे मुहूर्त देखील जाणून घेऊया. ज्येष्ठा गौरी आवाहनाचा मुहूर्त हा सूर्योदयापासून रात्री 8:02 म्हणजेच दिवसभर असणार आहे. ज्येष्ठा गौरी पूजन 11 सप्टेंबर 2024 वार बुधवार या दिवशी पूजन मुहूर्त सकाळी 6 वाजेपासून सायंकाळपर्यंत असणार आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जन हा 12 सप्टेंबर 2024 वार गुरुवार मुहूर्त सकाळी 6:01 ते रात्री 9:53 असणार आहे. तर ज्येष्ठा गौरी मातेची काही सेवा आपल्याला या 3 दिवसात आवर्जून करायची आहे. अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे. आपल्या घरात स्थापित केलेल्या या ज्येष्ठा गौरी म्हणजेच लक्ष्मी समोर बसून सुवासिनी सेवेकरी माता भगिनींनी 3 दिवस रोज श्री दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आवर्जून करावा. त्याचबरोबर 16 वेळा श्री सूक्त वाचावं. 16 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी श्री सूक्त आवर्जून वाचावं. पुन्हा बघा सांगते, श्री दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आवर्जून करायचा आहे. म्हणजे 3 दिवस तुमचे 3 पाठ जे आहेत ते होणार आहेत आणि 16 वेळा श्रीसूक्त जे आहे ते वाचायचं आहे. ही लक्ष्मी ज्येष्ठा गौरी मातेची अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे. यामुळं माता देवी लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे. तर 3 दिवस चालणाऱ्या उत्साहात पहिल्या दिवशी गौरी आवाहन, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं. या 3 दिवसात आपल्याला अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा करायची आहे. प्रत्येक महिलेनं ही सेवा आवर्जून करावा. आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी ही सेवा करायची आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.